ती या ठिकाणी लागलेली आहे। या बसमधून सुरुवातीला काही आमदार जे आहेत ते नेव्हीच्या कार्यक्रमाच्याच ठिकाणी जे आहे ते नेले जातील। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आंग्रे सभागृह आहे। या आंग्रे सभागृहामध्ये हा संवाद जो आहे तो मोदी प्रत्येक आमदारांसोबत साधणार आहेत। प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदींचा हा संवाद जो कार्यक्रम जो आहे तो विशेष करून महत्त्वाचा असणार आहे। महापालिका निवडणुका आहेत, महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीला पुन्हा एकदा यश जे आहे ते मिळवायचे आहे। आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये अपयश जे आहे ते महायुतीला आलं होतं आणि थोडी निराशा जी आहे ती महायुतीमध्ये झालेली होती, परंतु आता मात्र विधानसभेत चांगलं यश आल्यानंतर ते सातत्य टिकवण्यासाठी हा संवादचा कार्यक्रम जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असणार आहे आणि त्याच अनुषंगाने महत्त्वपूर्ण हा संवाद कार्यक्रम आजचा आहे। उत्सुकता प्रत्येक आमदाराला आहे, परंतु थोडीशी धाकधूक सुद्धा आमदारांच्या मनात आहे, कारण जर एखादा कठीण प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर विचारला तर त्याला उत्तर कसं द्यायचं याची धाकधूक साहजिकच आमदारांच्या मनात आहे। परंतु उत्सुकता यासाठी आहे की थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आमदारांना भेटणार आहेत, त्यामुळे साहजिकच महायुतीसाठी सुद्धा हे महत्त्वाचा आजचा दिवस आहे, कारण सगळ्याच आमदारांना थेट पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधता येणार आहे आणि आपले प्रश्न जे आहेत ते मांडता येतील आणि काही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारतील त्यांना उत्तर सुद्धा आमदारांना द्यावं लागणार आहे। ठीक आहे विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल। मोदीजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या देशाला अजून सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी सुरत झालंय, अजून एक झालंय त्या संदर्भात ते लॉन्चिंग मीन्स हा निलगिरी झालंय ते समर्पित करत आहेत आणि नवी मुंबई इथे इस्कॉनचं टेम्पल सुद्धा त्याचं सुद्धा इनॉग्रेशन करत आहेत आणि या सगळ्यामध्ये आम्ही सुद्धा तो सुवर्णक्षण त्यांच्यासोबत अनुभवणार आहोत। पंतप्रधान मोदी आमदारांचं रिपोर्ट कार्ड घेणार असल्याची देखील माहिती मिळते आहे।